नवरात्रीत उपवासासाठी परफेक्ट अशी झटपट होणारी मखाना ड्रायफ्रूट खीर आपण बनवणार आहोत. मखाना पचायला हलका असतो, चविष्ट असतो. त्याच्यात प्रोटीन आणि फायबर असतं. ड्रायफ्रुट्स चवीला आणि एनर्जीसाठी वापरले गेलेले आहेत. तर हा असा प्रोटीन पॅक्ड कॉम्बो आपण बनवला आहे. ही खीर कशी बनवली ते बघूया. प्रीमिक्ससुद्धा बनवलेलं आहे, ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता कढईमध्ये सगळ्यात आधी अर्धा चमचा तूप गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मखाणे टाकलेले आहेत. आता हे मखाणे आपल्याला हलक्या आचेवर 2 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत. तर हे मखाणे आहेत ना, हे छान कुरकुरीत आणि हाताने तुटतील असे करायचे आहेत. आता मी एक करून बघितलं, गरम आहेत खरं तर खूप, पण हे बघा अजून नीट नाही भाजले गेले. तर मी अजून थोडं भाजून याला आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे. सेम कढईमध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घेणार आहोत. आता ऑलरेडी कढईला तूप लागलेलं आहे, त्यामुळे मी पुन्हा काजू आणि बदाम तुपावर भाजत नाही. 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम ते मी टाकून घेतलेत. अजून तुम्हाला कोणते ड्रायफ्रुट्स ॲड करायचे असतील ते सुद्धा भाजून घ्या. आणि कारण की आपण याचं प्रेमिक्स करणार आहोत, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ते आपण भाजून घेणार आहोत. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. हलकं जाडसर ठेवलं तरी चालेल. आता मी कढईमध्ये पुन्हा अर्धा चमचा तूप घातलेला आहे. जे प्रीमिक्स केलेलं होतं ते हे प्रीमिक्स आहे. तर बघा, जे तूप गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बेदाणे भाजून घेणार आहोत. हे आयते वेळी करायच्या वेळीच आपल्याला बेदाणे भाजून घ्यायचे आहेत. प्रीमिक्समध्ये ॲड करायचे नाही, नाहीतर प्रीमिक्स जास्त दिवस टिकणार नाही. आता हे बेदाणे 2 मिनिटात भाजले गेलेले आहेत. हे आपण साईडला काढून घेऊया. आणि सेम कढईमध्ये मी तूप तर तसंच राहू दिलेलं आहे. त्याच्यामध्येच आता मी दूध घातलेलं आहे. 300 ते 400 ml मी दूध वापरलेलं आहे. म्हणजे अर्धा लिटर पण नाही आणि पाव लिटर पण नाही, मधोमध असं अंदाजे मी दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा वाटी साखर टाकून घेतलेली आहे. दूध हलकं उकळलं की मग साखर ॲड केली. केसर मी ऑलरेडी 15 मिनिटं आधी भिजवत घातलेलं होतं. नसेल तर स्किप करा. आणि याला छान मिक्स करून घेणार आहोत. आता याला आपण एक उकळी येऊ देऊ आणि जी साखर आहे ती पूर्णपणे मेल्ट झाली पाहिजे. आता याच्यामध्ये प्रीमिक्स ॲड करूया. प्रीमिक्स बघा 2 ते 3 चमचेच आपल्याला ॲड करायचं आहे. कारण की हे प्रीमिक्स आहे ना, जेवढं मी दाखवलं 1 वाटी मखाना आणि ड्रायफ्रुट्स, ते 1 लिटर दुधासाठी आहे. तर तुम्हाला किती घट्ट हवी त्यानुसार दूध उकळू द्यायचं आहे. प्रीमिक्स मी अंदाजे याच्यामध्ये 2.5 चमचे घातलेला आहे. पण मला वाटलं की मी अजून थोडं घालावं, म्हणून मी अजून अर्धा चमचा प्रीमिक्स ॲड केलेला आहे. आणि याला बघा सहज मिक्स होतं, गुठळ्यासुद्धा होत नाही. आता याला तुम्हाला जितकी घट्ट हवी तितकं उकळू द्यायचं घट्टपणा येण्यासाठी. पण मला मीडियम कन्सिस्टन्सीचीच हवी. याला 5 मिनटं उकळू दिलेलं आहे. आता याच्यामध्ये मखाणे मी घालून घेतलेले आहेत. वरून अजून एक छान क्रंच येतो म्हणून भाजलेले मखाणे वरूनसुद्धा ॲड केले आहेत. आता बघा 5 मिनटानंतर खीर बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे. पण तुम्हाला जर बासुंदीसारखा टेक्स्चर हवं असेल तर अजून उकळू द्या आणि तेवढीच ती घट्ट करून घ्या, जशी आपण बासुंदी करत असतो. तर याच्यात भाजलेले बेदाणे सुद्धा मी ॲड करून घेतलेत. हे जे प्रेमिक्स आहे ना उरलेलं ते दाखवते हे बघा. तुम्ही हे आरामात 15 दिवस स्टोअर करू शकतात. जेव्हा पाहिजे तेव्हा याच्यापासून खीर करू शकतात. आणि जर तुम्हाला एकदम 1 लिटरची खीर करायची असेल तर जेवढं मखाना आणि ड्रायफ्रुट्स घेतलेलं आहे ते पूर्णपणे त्या 1 लिटर दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे. साखरसुद्धा त्याच्यामध्ये पाव किलो लागेल 1 लिटर दुधाला. तर अशा पद्धतीने आपली खीर रेडी झालेली आहे. कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा. लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा. तुम्हाला बनवायचं नसेल तर अशा फ्रेंडला शेअर करा किंवा फॅमिली मेंबरला, की त्यांना सांगा आम्हाला ही खीर बनवून द्या. तर वरून मी जे बेदाणे थोडे काढलेले होते ते टाकून घेतलेत. जस्ट फॉर डेकोरेशन मी मखाना टाकलेला आहे, केसर टाकलं आहे आणि रोज पेटल्स टाकलेलं आहे. तुम्हाला डायरेक्ट हवं डायरेक्ट खा किंवा मग डेकोरेट करून, ते सगळं आता तुमच्यावर आहे. मी फक्त रेसिपी सांगितलेली आहे. रेसिपी सेम फॉलो करा आणि बघा की झटपट होणारी आणि मेन म्हणजे फुलफिलिंग अशी खीर तयार झालेली आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीसहित पुन्हा भेटूया रीना होम किचनमध्ये. तोपर्यंत बाय.